हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख आले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलियावरी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बर तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बर तो हा माधव बरबा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम नको मना गुंतु माया जाळी नको मना गुंतू माया जळी नको मना गुंतु माया जाळी नको मना गुंतू माया जळी आळाला जवळी ग्रासावया आळा जवळी ग्रासा भया काळाची हे उडी पडेल बाजा काळाचे उडे पडेल बाजवा काळाची हे उडी पडेल बाजा काळाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली आणि कसोय रे भले भले आणि कसोय रे भले भले काळाची हे उडी पडेल बाजा काळाचे बुडे पडेल बाजवा पडेल बाजा काळाचे बुडे पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप विना तेव्हा माय बापा विना तेव्हा माय बापा तुला म्हणे तुला सोडविना कोणी 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 एका चक्रपाणी वाचनिया एका चक्रपाणी वाचनिया एका चक्रपाणी वाचनिया
नको मना गुंतो माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळाची एवढे पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे भली भली काळाची एवढे पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढे पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठला नको नको मना गुंतो माया जाळे काळ आला जवळे ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू दुसरे चरण संतांची त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दया करुणा करुणा करा दयाळा करुणा करुणा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमादा विलासिया नमो जगदाखिल पालना मंगळमणि निदाना
स्वजनवन चंदना आराध्य लिंगा आता हृदय आपुले चौपावलिया भले वरे बैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारून आता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगातून मनाला उपदेश करतात. विढाला आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे जईबाई निवृत्ती काळे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण त्यांच्या चिरंजीवाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विठाला हरिभक्त परायण स्वामी निगमानंद बाबा यांना अभिवादन करून हरिभक्त परायण गुरुवर्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या कमल चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांना अभिवादन करून साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. तुकोबराया अभंगातून मनाला उपदेश करतात. का एकमेव मनच बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. मानवाच्या अंतःकरणामध्ये असलेलं मन जन्मालाही कारण आहे आणि मरणालाही कारण आहे, सुखदुःखालाही कारण आहे आणि बंध मोक्षाला सुद्धा मनच कारण आहे. विठाला हला विठ्ठल मन जर आपल्या ताब्यामध्ये असेल, मन आपल्या अधीन असेल, सर्व सिद्धींचा कारण असणारा भगवान परमात्मा तो सुद्धा आपल्या हातामध्ये येतो. सर्व सिद्धीचे कारण का मनाच्या अधीन आहे. मनुष्य कोणताही व्यवहार करत असताना अथवा परमार्थ करत असताना, संसार करत असताना मनाच्या अधीन होऊन संसार करत असतो. जशी संस्था असते तशी देहरूपी एक संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक कर्मचारी आहेत. कुणी उपाध्यक्ष आहे, कुणी कोषाध्यक्ष आहे आणि मन हे मुख्य अध्यक्ष आहे. विठाला हला विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर संस्थेमध्ये अनेक कर्मचारी असतात. संस्थांचा सर्व व्यवहार, संस्थांचं सर्व लिखाण क्लर्काकडे असतं आणि संस्थांची चालक ही संस्थांच्या मालकाकडे असते. कोण कर्मचारी कोणत्या वेळेला कार्य करतो अथवा तो झोपतो का योग्य असं कार्य करतो, त्याची देखभाल करणारा जर कोण असेल तर तो मुख्य अध्यक्ष असतो. अध्यक्षाची जर परवानगी आली, कर्मचाऱ्याला तिथे काहीच करता येत नाही. अध्यक्षाने ठरवलं आपलं हे कार्य करायचं आहे, तर कर्मचारी आपली स्वतःची बुद्धी तिथं चालू शकत नाही. का? जसा अध्यक्ष सांगन त्याप्रमाणे कर्मचाऱ्याला राहावं लागतं. त्याप्रमाणे हा झाला व्यावहारिक अध्यक्ष, परमार्थिक अध्यक्ष आणि सांसारिक अध्यक्ष कोण
याचा विचार आजच्या अभंगात स्पष्ट करतात. विढाला एखादा जर संसार चालायचा असेल तर संसारामध्ये सुद्धा अध्यक्ष मानला जातो. जर संसारामध्ये योग्य अध्यक्ष नसेल तर त्या संसाराचे योग्य विल्हेवाट लागत नाही. त्या संसारामध्ये असणारे जे कार्य करणारे माणसं आहेत त्यांनाही योग्य निर्णय घेता येत नाही. त्याच्यामध्ये मुख्य मालक म्हणून म्हटलं जातो, तो जसा आपल्याला आदेश करेन, ज्याप्रमाणे संसाराचा गाडा चालवेन त्याप्रमाणे बाकी लोकांनी त्यांच्या पाठीमागे चालायचं. परमार्थामध्ये सुद्धा असंच आहे. देहरूपी ही संस्था आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण हे कर्मचारी आहेत आणि मन हे अध्यक्ष आहे. मनुराजा एक देहपुरी मनोराजा एक देह पुरे आसे नांदतो त्यासे दोघे नारी. देहपुरी, पुरी म्हणजे नगर. देहरूपी नगरामध्ये मनू एक राजा आहे. जसा एखादा राजा असतो, यथा राजा तथा प्रजा, त्याप्रमाणे देहरूपी नगर आहे आणि या नगरामध्ये मन हे राजा आहे. आणि त्या मनाला दोन बायका आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि त्या मनाचा विस्तार जर आपण पाहिला तर संकल्प, विकल्प, प्रकल्प आदी सर्व सृष्टीचा विस्तार त्या मनापासून होतो. विढाला आणि या मनाच्या हातामध्ये या देहाला नरकात टाकायचं का परमार्थामध्ये टाकायचं का संसारामध्ये टाकायचं का त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यामध्ये टाकायचं, हे मनाच्या हातामध्ये. मनाच्या अधीन जर मनुष्य गेला तर त्या मानवाचं योग्य प्रकारे कल्याण होत नाही. मन आपल्या अधीन राहिलं पाहिजे. जोपर्यंत मन आपल्या अधीन नाही तोपर्यंत मनुष्य परमार्थाच्या मार्गावर योग्य लागत नाही. परमार्थाच्या मार्गावर योग्य येण्याकरता मनाचं सहकार्य असावं लागतं. जर मनाचं सहकार्य आपल्याला नसेल तर तो मनुष्य योग्य परमार्थ करू शकत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गी गेला तर तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला,
हरीची शिरावला हरिपाठी शिरावला शिरावला तोचे तोचे धन्य. धन्य. मनाने जर मार्ग धरला तर तो वाऱ्यासारखा बेफान होतो. सुभाषितकार वर्णन करतात, मनाला माकड समजले. माकड किती चंचल असतं. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून ह्या घरावर त्या घरावर असं टन 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 उड्या मारी चालतं. आणि त्या माकडाला जर आपण दारू पाजली अजून ते बेफान सुटतं. आणि त्यातली त्या ज्याला भूत संचार झाला तर अजून बेफान सुटतं. पण त्याच्यापेक्षाही मन बेफान आहे. मन चंचल चपल जाता येताना लगवे, जाता येताना लगवे, जाता येताना लगवे. मन चंचल चपळ जाता येताना लगवे, जाता येताना लगवे, हे जाता येताना लगवे. मन चंचल चपळ जाता येतान लागे वेळ. भारतामध्ये एवढे शास्त्रज्ञ होऊन गेले असतील आणि होतील, परंतु मना एवढं वेगवान अजून वाहन शास्त्रज्ञाला काढता आलं नाही. मनाला एवढा वेग आहे की तेवढा वेग अजून कोणत्याही शास्त्रज्ञाला शोध लावता आलेला नाहीये. विमानाचा शोध लावता आला, नवीन नवीन कंपन्याचाही शोध लावता आला, वाहनांचाही शोध लावता आला, पण मन एवढं वेगवान का आहे याचा शोध अजून शास्त्रज्ञाला लावता आलेला नाहीये. एवढं बेफान असणारं मन, आणि त्या मनाला जर आपल्या अधीन ठेवलं तर मनुष्य योग्य असा परमार्थ करू शकतो. मन के पे चौदेसी भटके, मन के पे चौदेसी भटके. रस्सी लगाव गुरु ज्ञान की बोलो, रस्सी लगाव गुरु ज्ञान. मनवा मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम. मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम, मनवा खेती करो हरिनाम. मनाने जर हरिनामाची शेती केली तर मन त्या शेतीच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद रे. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. त्या मनाला जर भगवंत नामाची गोडी लागली तर ते मन सुद्धा मला तेथे धाव घेई, मला तेथे धाव घेई. मन तेत धाव घे, मन तेत धाव घे. राहे इथो पाचे पायी, राहे इथो पाचे पायी. डोळे तुम्ही घारे सुख, डोळे तुम्ही घारे सुख. लाहे विठो पाचे पायी, लाहे विठो पाचे पायी. डोळे तुम्ही घारे सुख, डोळे तुम्ही घारे सुख. लाजवल मन लागली से गोडी, लाजवल मन लागली से गोडी, लाजवल मन लागली से
लाचवले मन लागली से गोडी 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 हे जीवन सोडी ऐसे झाले 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रूप गोड तुझे नाम गोड तुझे 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 नाम. अशा मनाला जर आपण गोडी लावली तर ते मन योग्य अशा मार्गावर येत होतं. मी काय सांगत होतो की देहरूपी संस्था आहे. या देहरूपी संस्थेमध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व सदस्य आहेत, कर्मचारी आहेत आणि मन हे अध्यक्ष आहे. मनो दशेंद्रियाध्यक्षम हरित पद्म गोलके स्थितम. हृदयरूपी गोलकामध्ये ते मन राहतं आणि सर्वांचं नियंत्रण करतं. जसा अध्यक्ष सर्व कर्मचाऱ्यांचं नियंत्रण करतो एका खुर्चीवरती बसून, तसं मन हे हृदयरूपी खुर्चीवरती बसून सर्व कर्मचाऱ्यांचा, सर्व इंद्रियांचं नियंत्रण करतं. कोणतं इंद्रिय कुठं धावतं, कोणत्या विषयाकडे कोणतं इंद्रिय धावतं, त्याच्या अगोदर मन तिथं जाऊन येतं. मन तिथं गेल्यानंतर पाठीमागून आपल्या इंद्रियांना ऑर्डर दिली जाते की हे मना, हे इंद्रिया, त्या विषयाला तू ग्रहण कर. जास्त विचार न सांगता, कारण मन हे अध्यक्ष आहे आणि मन अध्यक्ष असल्यामुळे परमार्थाला जर कारणीभूत असेल तर मन आहे. परमार्थ करायचा कशा करता? आपला प्रपंच सुधारण्याकरता नव्हे, देह सुधारण्याकरता नव्हे, व्यापक असणाऱ्या ब्रह्माकरता, त्याच्याकरता ही परमार्थ नाही. पंच ज्ञानेंद्रिय आपल्या अधीन राहावे म्हणून याच्याकरता ही परमार्थ नाही. परमार्थ करायचा आहे तो फक्त मनाकरता. मन आपल्या ताब्यात आलं की सर्व कमिटी आपल्या ताब्यात येते. अध्यक्ष आपल्या ताब्यात आला की सर्व कर्मचारी आपल्या ताब्यात येतात. तसं मन आपल्या ताब्यामध्ये आलं की सर्व इंद्रिय आपल्या अधीन होतात. आणि एकदा मन जर भगवंताच्या चरणावर ते स्थिर झालं, आई करे मना तुझा स्वाहिताच्या खुना हे पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अरे मना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा माझे मना स्मरणा. आई करे मना माझ्या स्वहिताच्या खुणा. हे मना तू ऐक, मी काय सांगतो. अभ्यासाच्या बळावरती सुद्धा मन आपल्या अधीन होत आहे. अभ्यासाप्य समर्थोसी मत्कर्म क्रियमत कर्मो परमो भव. अभ्यासाने सुद्धा मन आपल्या स्वाधीन होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य की परमार्थाला कारणीभूत असणारं मन आहे. मनाच्या अधीन जर आपण गेलो तर आपला संसारही योग्य होत नाही आणि परमार्थ योग्य होत नाही. पण मनाला जर आपल्या स्वाधीन ठेवलं तर संसारही योग्य होतो आणि परमार्थ योग्य होतो. मग अशा मनाला तुकोबऱ्या विनवणी करतात की मना या संसारामध्ये पडू नको.
अभंगाचा प्रथम चरण. नको नको मना गुंतो माया जाळी 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 काळाला जवळी घासावया काळ आला जवळ काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी हे काळ आला जवळी हे काळ काळ आला जवळ घासावया काळ आला घासावया काळाची उडी काळाची उडी उडी बाजो काळाची उडी काळाची उडी काळाची उडी नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबराने दोनदा नको नको म्हटलं. एकदा नको नको म्हटलं असतं तर मनाला भागलं नसतं का? नको मना गुंतो माया जाळी. अरे मना, या माया जाळामध्ये गुंतू नको. माया म्हणजे संसार, संसाररूपी जे जाळ आहे त्या जाळ्यामध्ये तू गुंतू नको. एकदा सांगितलं असतं तर मनाने ऐकलं नसतं का? नसतं ऐकलं महाराज. एकदा सांगून लोक ऐकत नाहीत का? कारण त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. एखादा मनुष्य चुकी करत असेल, आपण जर सांगितलं की तुम्ही असं करू नका, तो म्हणतो सहज बोलला, याचं काय खरं नाही. डबल डबल आपण त्याला सांगितलं त्या लक्षामध्ये येतं आपलं काहीतरी कुठतरी चुकतंय. मग तुकोबरा विनवणी करून सांगतात की नको नको मना. हे मना, माया जाळामध्ये तू गुंतू नको. आणि जर माया जाळामध्ये गुंतलास, काळ आला जवळ ग्रासावया. ठाऊके नसता वडोनी ठाऊके नसता वडोनी ठाऊक नसता वडोनी ठाऊक नसता वडोनी ठाऊके नसता वडोनी ठाऊके नसता वडोनी ठाऊक नसता वडोनी ठाऊक नर हे दुसता हरी नेल वडोनी ठाऊक नसता वडोनी ठाऊक नसता ठाऊक नसता नील वडोने ठाऊक नसता. काळ केव्हा कुणाला वढवून नेन माहीत सुद्धा होत नाही. तुकोबराय सांगतात, काळ आला जवळ ग्रासावया. काळ आपल्या जवळ येतो का आपण काळाच्या जवळ जातो? याचं चिंतन स्पष्ट व्हायला पाहिजे. आपण काळाजवळ जातो का काळ आपल्या जवळ येतो? कल्पना करा, एखादा मनुष्य बीडवरून पंढरपूरला निघालेला आहे. अनेक वारकरी त्या यष्टीमध्ये बसलेले आहेत आणि यष्टीमध्ये बसत असताना काही नाही झोपा घेतला, डुकल्या झाल्या, काही डुकले हाणतात, पण एक वारकरी जागा असतो आणि वारकरी म्हणतो, उठा वारकरी हो, पंढरपूर आलं.
आपण पंढरपुरापर्यंत गेलो का पंढरपूर आपल्यापर्यंत आलं? आपण तिथपर्यंत गेलो. तसा काळ आपल्यापर्यंत येत नाही, आपण काळापर्यंत जातो. विठ्ठला आला विठ्ठल. काळाने कोणालाही सोडलं नाही. सामान्य माणसा सोडा, पण राजे लोक सुद्धा सोडले नाही. जपी तपी संन्यासी सर्वांना काळाने घेऊन गेला महाराज. पण तुकोबरा असे की काळाच्या माथ्यावर पाय दिला. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतचे, तुकया घरी राबतचे, तुकया घरी राबतचे. सलाम करी तुकया घरी राबतचे, घरी राबतचे. हे जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ, पण तुकोबराने त्याच्या माथ्यावरती पाय दिला आणि वैकुंठाला निघून गेले. का? संतांची सत्ता काळापेक्षा जास्त असते. संतांची सत्ता पंचमहाभूतांपेक्षा जास्त असते. नवे नवे देवापेक्षा सुद्धा संतांची सत्ता जास्त असते. संतांपुढं देवाला सुद्धा खाली मान घालावी लागते. असं का? कारण संतांनी जन्म आणि मरण यांच्यावरती विजय मिळवलेला आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या अतीत आहेत. मनुष्य जन्माला आला की मरावं लागतं, मेला की पुरा जन्म धरावा लागतो. परंतु संत महात्मे जन्म आणि मरणाच्या पलीकडे आहेत. जन्म आणि मरणाचं दुःख त्यांना नाही आहे. फक्त जन्म आणि मरणाचं दुःख जीव जंतूंना आहे. आपल्याला जन्माला यावं लागतं. का? आगा कर्मे जै उरावे, तै सुख दुःखी फळा यावे, भोगावया यावे देहा एका. आपलं कर्म शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. संतांचं कर्म शिल्लक नसतं. जोपर्यंत आपलं कर्म आहे तोपर्यंत आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत आपला जन्म धारण करावा लागणार आहे. आणि जन्म म्हणलं की तर मरण आलंच. आणि जन्म मरणाचं दुःख म्हणजे भयान दुःख आहे. असं आईच्या गर्भामध्ये येऊन क्रीम कीटकामध्ये राहून मलमूत्र भक्षण करून भयान असं त्या गर्भाचं दुःख. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायण, मज भोगिता नारायण, मज भोगिता नारायण, मज भोगिता नारायण. मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षण, तसे तुझं क्षणोक्षण द्यातसे माझे सोयीतने नती कोणी, माझे सोयीतने नती कोणी. हो माझी सोयीतने नती कोणी, माझे सोयीतने नती. हो काय सांगू गर्भा, काय सांगू गर्भीची वासना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणात दाता असो. गर्भामध्ये असताना भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, देवा अरे ज्या वेळेला माझा जन्म होईल त्यावेळेला मी तुझं ध्यान करेन. गर्भी गिरासे दंड वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड,
तोंड गडबीतील असे दंड वरती पायाखाली तोंड वरती पायाखाली तोंड वरती पायाखाली तोंड गणपतीच्या दंडावरती पाय खाली तोंड वरती पायाखाली तोंड वरती पायाखाली तोंड तोंड मनुष्य जीवनामध्ये जन्म आणि मरणाचं दुःख भयान आहे. आपण कधी विचार केला? ज्या साधू संतांच्या आश्रयाखाली त्यांच्या छायाछत्राखाली आपण जीवन जगतो, ज्या साधू संतांच्या पादस्पर्शाने भूमी पावन झाली त्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण कधी विचार केला जन्म आणि मरणाचा? मनुष्य जीवन जगत असताना सावधानपणे जीवन जगलं पाहिजे. ज्या अर्थी जन्माचं दुःख आहे आणि मरणाचं दुःख आहे, मानवाने त्याच्यावरती विचार केला पाहिजे. या दुःखातून आपली कधी सुटका होईल? कारण याच देहामध्ये याच जन्मामध्ये आपण विचार करू शकतो, अन्य देहामध्ये आपण विचार करू शकत नाहीत. जन्म मरणाचं भयान असणार जे दुःख, त्या दुःखाचा विचार केला पाहिजे. जोपर्यंत आपण त्या दुःखाचा विचार करत नाही तोपर्यंत जन्म मरण परंपरा संपत नाही. क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह क्षणोक्षणा हाचे करावा विचार तरवया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणोक्षणाला आपण विचार केला पाहिजे. सारा सारा विचार करा उठा उठी सारा सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे विठोबाचे नाम धरा कंठी विठोबा सारा सारे विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबा विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे विठोबाचे सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये विचार करा. जन्माला दुःख सामान्य नाही, परंतु मनुष्य त्याचा विचार न करता अन्य लोकांचा विचार करतो. याचं वाटोळं कसं होईन, इतकी ही धन संपत्ता कमवतो, हा खाली कसा येईन, दुसऱ्याला मारण्याकरता प्लॅन आपल्याला कसा करता येईन. मनुष्य याच्यामध्ये गुरफटलेला आहे. याच्यामध्ये मनुष्य सारं जीवन व्यतीत करतो. परंतु लक्षात ठेवा, दुसऱ्याला मारण्याचा प्लॅन जर आपण केला तर आपला स्वतः मृत्यू होऊ शकतो. का? एक कथा आलेली. जंगलाचा राजा सिंह तो एकदा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर अनेक पशु त्याला भेटण्याकरता येत होते. सिंहाचा प्रिय होता लांडगा, आणि लांडगा असताना तो त्यांची सर्व देखभाल करायचा. सूर्य उगल्यापासून तर सूर्य मावळ्यापर्यंत कोण कोण भेटण्याकरता आलं, सर्व इतिहास ते आपल्या राजासमोर सांगायचा. सिंह महाराज, आज हा भेटण्याकरता आलता, तो भेटण्याकरता आलता, परंतु तुम्ही 10-12 दिवस झालेत आजारी आहेत, अजून कोल्हा तुम्हाला कधी भेटण्याकरता आला नाही.
तो तुमच्याविषयी काहीतरी कारस्थान करत असेल, तुम्हाला मारण्याचा तो प्लॅन करत असेल, त्याचा आपण विचार केला पाहिजे. मग सिंहाने सांगितलं त्याला निरोप पाठवा. मग त्या लांडग्याने निरोप पाठवला कुणाजवळ? उंटाजवळ. उंट म्हणजे वरमानीवाला. वरमानीवाला म्हणजे आज कोण कोण? पाटील लोक महाराज. आणि त्या निरोप पाठीला उंटाने त्या कोल्ह्याला सांगितलं की तुला सिंहाने बोलिलंय. मग तो कोल्हा आला आणि आल्यानंतर त्या सिंहाला नमस्कार केला आणि सिंहाने सांगितलं, कोल्ह्या अरे मी किती दिवस आजारी पडलो, तुम्हाला भेटण्याकरता आला नाही. कोल्ह्याने सांगितलं, महाराज तुमच्या आजाराची जाणीव मी ओळखलेली आहे, त्याचा उपाय मी शोधून आलेलो आहे. काय उपाय? लांडग्याचं कातड जर तुमच्या अंगावर टाकलं तुमचा आजार बरा होईल. असं सांगितल्यामुळे सिंहाने जवळच लांडगा होता मला धरला आणि फाडला. आणि काय बघा आता सांगण्यास तात्पर्य का, दुसऱ्याला जर आपण मारण्याकरता प्लॅन केला तर स्वतः सुद्धा मरावं लागतं महाराज. याच्यामध्ये मनुष्य सर्व जीवन व्यतीत करतो. विठाला एखादा मनुष्य चांगला वागत असेल त्याच्या चुका पाहतो. एखादा मनुष्य सत्कार्य करत असेल त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु भगवान परमात्मा आशीर्वाद आणि संतांचा आशीर्वाद असेल तर त्याला काही सुद्धा होत नाही महाराज. एक वाटसरू उन्हाळ्याचे दिवस होते आणि जंगलातून तो प्रवास करत होता. ऊन तापलेलं आहे, पाणी नाही. बराच वेळ तो प्रवास करत 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 लांब गेला आहे आणि एक उंबराचं झाड पाहिलं महाराज. त्याच्या खाली पाणी होतं. त्याने विचार केला आता आपण जेवण करू आणि नंतर थोडा आराम करू आणि इथून आपला प्रवास पुढचा सुरू करू. उंबराच्या झाडाखाली त्याने जेवण केलं आणि फुल जेवण झाल्यामुळे त्याला आळस आला. त्याने तिथंच अंग टाकलं. पण त्या उंबरावरती एक कबूतर होतं महाराज. ते कबुतराचं एकच वैशिष्ट्य होतं, जो या झाडाखाली झोपण जर त्याच्या अंगावर ऊन आलं तर अशी पंखाने तो छाया करायचा. पण आकाश मार्गाने कावळा येत होता, कावळा, आणि कावळ्याच्या आणि कबुतराची कधीच भेट झाली नाही महाराज. मग त्या कबुतराने त्या कावळ्याला आवाज दिला, कावळे इकडे या. काय तुम्ही माणसं तुम्ही भेटत नाहीत, काही नाहीत, कुठं असतात, काय असतात? त्याने सांगितलं मला वेळ नाही, देह धर्म करण्याकरता जायचं आहे. महाराज त्या कबुतराने त्याला थांबून घेतलं आणि त्याने त्या ठिकाणी देहधर्म केला. आणि देहधर्म केल्यानंतर तो देहधर्म त्या नाका तोंडात पडला महाराज. तो जागी झाला, कावळा निघून गेला. त्याने वर पाहिलं, हे कबूतर एक दगड घेतला आणि भर दिसत्या कबुतराला मारला. फाडफाड करीत कबूतर खाली आलं. त्याची चुकी होती का काही? पण दुष्टाची संगत घडल्यामुळे त्याला प्राणत्याग करावा लागला. तसं मानवाने जर जीवनामध्ये दुष्ट माणसाची संगत केली त्या जीवनामध्ये हानी होते. म्हणून आशांची संगत करा की जीवनामध्ये उद्धार झाला पाहिजे. संतांची संगत करा. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक जो करले, जन्म का सार्थक जो करले, संतन की करले, संतन संगत की करले. संतांची संग जर आपल्या जीवनामध्ये केली, त्यांचे आचार विचार आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात आणि मानवाचं जीवन योग्य होतं. पण मनुष्य त्याचा विचार करत नाही, फालतू गोष्टीचा विचार करतो. माझ्यापेक्षा ह्योच कसा मोठा झाला, माझ्यापेक्षा हाच कसा शहाणा आहे, याच्यामध्ये मनुष्य महाराज सर्व जीवन व्यतीत करत असतो. एक कथा आलेली आहे.
एका व्यक्तीने गाढव आणि कुत्रा पाळला आणि पाळल्यानंतर त्यांचं लालन पालन करून त्यांना लहानाचं मोठं केलं आणि मालकाला कुठंतरी फिरायला जायचं होतं, पण कुत्रा आणि गाढव संग घेतलं आणि दोघांचे डबे महाराज त्याने बांधून घेतले. गाढवाचा डबा वेगळा, कुत्र्याचा डबा वेगळा आणि स्वतः मालकाचा डबा वेगळा. पण कुत्रं हे चालाक असतं, गाढव थोडं हुशार होतं. त्या गाढवाला सांगितलं मालकाने की गाढवा, हे 2 जे डबे आहेत हे तुझ्याकडे राहू दे. कुत्र कुठं तोंड वाशीन आणि कुठं तोंड घालीन सांगता येत नाही. नदी होती, त्या नदीमध्ये जात असताना त्या गाढवाने योग्य प्रकारे सांभाळ करून 2 डबे नेले आणि मालकाने सांगितले ह्या झाडाखाली आपण थांबू, जेवण करू, नंतर पुढचा प्रवास करू. पण मालकाने अंग टाकलं, मालकाला झोप लागली. दोघंही अहंकारी होते, कुत्राही अहंकारी होता आणि गाढवही अहंकारी होतं. दोघांचे डबे कुणाकडे होते? गाढवाकडे होते. कुत्र्याला भूक लागली, कुत्र्याने सांगितलं गाढवा मला भूक लागली, मला डबा दे. त्या गाढवाने सांगितलं मालक उडल्यानंतर मी डबा देईन. तसा डबा देऊ शकत नाही. बरं ठीक आहे. थोड्याच वेळाने लांडग्याची सवारी आली आणि लांडग्याची सवारी आल्यानंतर लांडगे जवळ आले, गाढवावर तुटून पडणार. तेवढा गाढव म्हणतो कुत्र्या मला वाचव. कुत्रा म्हणतो माणूस जेव्हा उठण मालक तेव्हा मी वाचेन. पाहता पाहता त्या लांडग्याने गाढवावर हल्ला केला आणि स्वतःचा प्राणघात झाला. का? अहमपणा दाखवल्यामुळे. पण मनुष्याने अहमपणामध्ये जीवन जगू नये, की जेणेकरून अहंकार गेला पाहिजे आणि स्वतःचं जीवन दिव्य आणि भव्य झालं पाहिजे. याच्याकरता माणसाने जीवनामध्ये विचार करावा. विठ्ठल जर आपण विचार केला नाही, काळ केव्हा झडप टाकेल त्याची चिंता सुद्धा लागू शकत नाही. अभंगाचं दुसरं जण काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. काळाची जर उडी पडली तर आपले आईबाप सुद्धा सोडू शकत नाहीत महाराज. ज्या आईबापाने हाडाची काडी करून रक्ताचं डांबर केलं, स्वतःच्या वंशामध्ये स्वतःच्या मुलाकरता इष्टी कमवून ठेवली, पण ती आईबाप सुद्धा शेवटच्या वेळेला कामाला येत नाहीत महाराज. अहो भगवान परमात्माचे साईबाप सुद्धा कामाला आले नाही तर तुमच्या आमच्या इथे मग काय गॅरंटी. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. आईबाप सुद्धा या काळातून सोडू शकत नाहीत. नवे नवे राजा जरी असला तरी तो सुद्धा सोडू शकत नाही. अभंगाचं तिसरं जन्म सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी,
सोयरी भले भले अनेक सोयरी भली भली अनेक सोयरी भली काळाची आहे बुडी पडेल बाजू काळाची आहे बुडी पडेल बाजू काळाची आहे बुडी पडेल बाजू पडेल बाजाऊ सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक भले भले सोयरी. राजा सुद्धा या काळातून सोडू शकत नाही का? राजाच काळामध्ये महाराज, या काळाच्या अधीनच राजा आहे. राजा दशरथ होऊन गेला, महान मोठा होता, तपस्वी होता, सर्व जनतेचं पालन पोषण करत होता. पण ज्या वेळेला शेवटची वेळ आली त्यावेळेला केलेल्या कर्माची त्याला जाणीव झाली महाराज. मनुष्य जीवनामध्ये कितीही कर्म करून द्या, पण मरायच्या वेळेला सर्व कर्म आपल्या डोळ्यासमोर येतं महाराज. कुणाचे लग्न मोडले असतील, कुणाचे बांध कुरले असतील, कुणामध्ये भांडणं झाले असतील, सर्व शेवटच्या वेळेला आपल्या समोर उघडं होतं महाराज. का? कितीही तुम्ही वाईट कर्म करा, चांगलं कर्म करा, परंतु मरायच्या वेळेला चांगला असो किंवा वाईट असो आपल्या डोळ्यासमोर ते कर्म उभा राहतं. राजा दशरथ अंतशयावर पडलेला आहे. राम वनवासाला निघून गेलेत. रामाच्या विरहाचं दुःख त्याला सहन होत नव्हतं. मरण अवस्थेवर तो राजा दशरथ पडलेला आहे आणि त्याला कर्माची जाणीव झाली महाराज. चारही दिशाने अंधकार कोसळलेला आहे. मरणाच्या वेळेला श्रावण बळाची आठवण झाली आणि झाल्यानंतर तेवढ्या सुमंत आला आणि सुमंताला बोबड्या शब्दामध्ये तो राजा दशरथ विचारू लागला आहे, सुमंता, अरे माझा राम कसा आहे, सीता कशी आहे, लक्ष्मण कसा आहे, सर्व वृत्तांत सांगितला आणि राजा दशरथाचा प्राण सुटला. सर्व अयोध्ये नगरीमध्ये वार्ता पोहोचली वाऱ्यासारखी. राजा दशरथ गेला, राजा दशरथ गेला. पण राजाची अंतविधी तेव्हाच काढता येते की ज्या वेळेला दुसरा राजा बसवत नाही तोपर्यंत. मग दुसरा राजा कोण बसवायचं? भरताने रामाच्या पादुका आणल्या, राज्यावरती स्थापित केल्या आणि मग त्या राजाची अंतयात्रा अयोध्येतून निघालेली. शरयूच्या तीरावर अंतयात्रा आलेली आहे. शरयू माता सुद्धा रडू लागली. शरयू माता सुद्धा म्हणते, आतापर्यंत मी अनंत राजे पाहिले, परंतु सर्व प्रजेचं पालन पोषण करणारा राजा एकमेव राजा दशरथ होता. त्याच्या अंतिम संस्कारही झाले आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर सर्व विधी आटोपला. पण कैकेयी मातेने महाराज एक गाडगं आणलं आणि त्या गाडग्यामध्ये राजा दशरथाच्या हस्ती ठेवल्या आणि ते गाडगं राजवाड्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधलं आणि बांधल्यानंतर रोज कौशल्या माता त्या गाडग्याचं दर्शन घ्यायची आणि ज्या वेळेला 14 वर्ष उलटल्यानंतर परशुरामचंद्र आपल्या राज्यावरती आले आणि सहज एके दिवशी विचारलं की आई, या गाडग्यामध्ये काय आहे? त्यावेळेला आईच्या डोळ्यातून अश्रू आल्याने सांगितलं, बाळा राघवा, ह्या तुझ्या वडिलाच्या आस्थेत, तुझ्या हाताने या आस्थी पाण्यामध्ये विसर्जन करायच्यात. ही आस्थेची मोठी मिरवणूक काढून शरयू मातामध्ये विसर्जन करायच्यात. मग त्यावेळेला मोठा मंडप दिला शरयूच्या तीरावरती आणि वाजत गाजत राजा दशरथाच्या हस्ती त्या रामाने घेतल्या आणि शरयूच्या तीरावरती आले. वसिष्ठ ऋषी आले
आणि त्या हस्तीला स्नान घालण्याकरता शरयू माता रोज राजाच्या दरबारामध्ये जात होती. शरयू माता प्रगट झाली आणि वसिष्ठ ऋषींच्या गळ्यामध्ये मिठी टाकल्या रडायला लागली. शरयू माता म्हणते की ऋषीश्वर, आजपर्यंत मी त्यांच्या हस्तीला स्नान घातलं, परंतु ते अस्थी आज माझ्यामध्ये विसर्जन होतील. उद्या मी स्नान घालू कुणाला, याच्या विरहाचं दुःख मला सहन होत नाही. त्यावेळेला वशिष्ठ ऋषी सांगतात वाल्मिकी रामायणामध्ये, ऊसापासून साखर बनते पण साखरेपासून ऊस तयार होत नाही. त्याप्रमाणे एकदा हस्ती अग्नीने संस्कारित झाल्यानंतर परत त्या हस्तीपासून राजा दशरथ तयार होणार नाही. त्या हस्ती आपल्याला विसर्जन कराव्याच लागतात. मग त्या विसर्जन केल्या, यथायोग्य कार्य पार केलं. एवढा मोठा राजा होता, परंतु त्याला सुद्धा जावं लागलं. मग आपले नाते गोते, पुत्र बंधू कांता संपत्ती पुत्र बंधू हरिविने पुत्र बंधू संपत्तीचे पुत्र बंधू हरिविना कोणी नाही सोडविता, हरिविना कोणी नाही सोडविता. बंधू कांता संपत्तीचे पुत्र बंधू कांता, संपत्तीचा पुत्र बंधू कांता, संपत्तीचा पुत्र बंधू कांता. हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. भगवान परमात्म्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. आपले नातेवाईक सारे संपत्तीचे मालक असतात महाराज. जोपर्यंत तुमजवळ पैसा आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत सर्व नातेवाईक तुम्हाला योग्य प्रकारे यथायोग्य प्रकारे बोलणार, चांगल्या प्रकारे बोलणार, वागणार. परंतु पैसा संपला की तुम्हाला लात मारून बाहेर काढणार महाराज. म्हणून या जगामध्ये सोडणारा एकमेव भगवान परमात्मा आहे. अभंगाचा शेवट. तू का म्हणे तुला सोडवी न कोणी, तू का म्हणे तुला सोडवी न कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या. ज्यांनी सुंदर चाल गायली असे हरिभक्त परायण हरिकिसन महाराज देवकर, आणि त्यांना साथ हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज इंगोले, आणि संगीत विशारद नासिकेत महाराज जरे, आणि पखवाजा ज्यांची थाप पडते लहू महाराज देवकर, विष्णू महाराज, तुम्हा सर्वांना अभिवादन करून सेवेला पूर्णविराम. विठोबा जय जय ठोबार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चला बाबा. आ विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलले गेले पुढे देवा पुढे उतरे, करा क्षमा परात महाराज तुम्ही. आ नाही उचारिला अधिकार नावा, करा क्षमा परात महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा पाया पैकीचा, करा क्षमा परात महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम.